नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता कर्जमाफी संदर्भात सरकारने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकलेले आहे। कारण की मित्रांनो, सरकारने या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। अतिवृष्टी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 30 जून पूर्वीच मग कर्जमाफीचं काय होणार आहे, तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारने आता अतिवृष्टी व पूरबाधित तालुक्यातील सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीच्या निगडीत कर्ज वसुली 1 वर्ष स्थगिती देण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आलेला आहे। या संदर्भातला हा जी.आर. काढलेला आहे। त्यामुळे अतिवृष्टी आणि पूरबाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी चर्चा सुरू आहे। परंतु 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल असे आश्वासन बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिले होते। मग राज्य सरकार कर्जाचे पुनर्गठन आणि कर्ज वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती देऊन 30 जून पूर्वीच्या कर्जमाफीच्या आश्वासनाला पुन्हा एकदा खो देणार का, अशी शंका शेतकरी नेत्यांनी उपस्थित केली आहे। या मागणीसाठी याबद्दल अखिल भारतीय किसान सभेचे डॉक्टर अजित नवले म्हणाले की कर्जाचे पुनर्गठन झाले की असे कर्ज नियमित कर्ज म्हणून गणले जाते। नियमित कर्जाला कर्जमाफी दिली जात नाही, केवळ प्रोत्साहन अनुदानावर त्यांची बोलवण केली जाते। अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी असे कर्ज माफ होण्यासाठी 30 जून 2026 रोजी थकीत असावे लागणार आहे। त्याचे पुनर्गठन झाले तर ते थकीत असणार नाही, हे नियमित कर्ज म्हणून गणले जाईल। कर्ज पुनर्गठन व 1 वर्षापर्यंतची मुदत यातून सरकार पुन्हा एकदा कर्जमाफीला खो देत आहे का, अशी शंकाही नवले यांनी व्यक्त केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांनी अलीकडे एल्गार आंदोलन केले होते। या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा झाली। त्यामध्ये 30 जून पूर्वीच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। परंतु या शासन निर्णयावरून मात्र कर्जमाफीला खो देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे। मग या शासन निर्णयात काय आहे, तर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतजमिनी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। पशु आणि मनुष्य आणि घरांची पडझड आणि गावांचे विस्थापन अशा गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतीशी संबंधित निर्णय जाहीर केला आहे। सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार अतिवृष्टी पूरग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून ते मध्यम मुदत कर्जात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच सहकारी कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीच्या निगडीत कर्ज वसुलीस 1 वर्षाची स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। महसूल व वन विभागाने 10 ऑक्टोबर 2025 आपत्तीग्रस्तांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीतील सवलती लागू केल्या होत्या। त्या सवलतींना आता विभागाची औपचारिक मान्यता मिळालेली आहे। राज्यातील बँकर समिती, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संदर्भात राज्य सरकारने निर्देश दिले आहेत। मग मित्रांनो, आता ही कर्जमाफी म्हणजेच कर्ज पुनर्गठन या ठिकाणी कोणकोणत्या तालुक्यात होणार आहे, तर या ठिकाणी तालुक्यांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे। तर त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। तर मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे, म्हणजे कोणकोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। तर मग यामध्ये राज्य सरकारने 10 ऑक्टोबरच्या यादीत 29 जिल्ह्यातील 282 तालुक्यांचा समावेश केला आहे। यापैकी 31 तालुके अंशतः बाधित आहे तर 251 तालुके पूर्णतः बाधित आहे। या तालुक्यातील गावांना जमीन महसुलीत सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीची निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी फक्त आता या ठिकाणी 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे। तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फी माफी या सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या परिपत्रकात सविस्तरपणे माहिती दिलेली आहे। अंशतः बाधित तालुके कोणकोणते आहेत, तर नाशिक, कळवण म्हणजे नाशिक जिल्ह्यात कळवण, देवळा, इगतपुरी, धुळेमध्ये धुळे, साक्री, शिंदखेडा, अहिल्यानगर, पारनेर, संगमनेर, अकोले, पुणे, हवेली, इंदापूर, सांगली, कडेगाव, सातारा, कराड, पाटण, फलटण, जावळी, कोल्हापूर, कागल, शिरोळ, पन्हाळा, बुलढाणा, नांदुरा, संग्रामपूर, गोंदिया, तिरोडा, गोंदियात गोरेगाव, मोर, अर्जुनी, सालेकसा, सडक, अर्जुनी, आमगाव, गडचिरोली, चारमोशी, मोर्ची,
वरील तालुक्यांचा समावेश अंशतः बाधित तालुक्यांमध्ये आहे। या तालुक्यांमधील प्रत्यक्ष बाधित मंडळालाच म्हणजे जे काही बाधित गावे आहेत त्यांनाच या सवलती लागू असणार आहे असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे। मग पूर्णतः बाधित तालुके कोणते आहे की ज्यांना सरसकट या ठिकाणी हा निर्णय लागू होणार आहे? तर पालघरमध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, नाशिक, मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर पेठ, सिन्नर, चांदवड, येवला, जळगावमध्ये एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, सोलापूरमध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला, सांगली जिल्ह्यामध्ये मिरज, वाळवा, शिरोळा, पलूस, तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाडी, जत, सातारामध्ये कोरेगाव, खटाव, मान, कोल्हापूरमध्ये करवीर, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड, छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री, जालन्यामध्ये बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, मुगर्तन, जाफराबाद, बीडमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, धारूर, वडवणी, लातूर जिल्ह्यामध्ये बघा लातूर, औसा, रेणापूर, शिलंगा, शिरूर, अंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर या तालुक्यांमध्ये पूर्णतः बाधित असल्यामुळे यांना या ठिकाणी हा शासन निर्णय कर्जमाफी आणि कर्जमाफी संदर्भातला पीक कर्ज संदर्भातला हा निर्णय लागू राहणार आहे। हे पूर्णतः बाधित तालुके आहेत। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये बघा धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा, यवतमाळमध्ये बघा पुसद, यवतमाळ, बाबुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारवा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरवडा, वणी, झरी, जामणी। वर्धा जिल्ह्यामध्ये बघा वर्धा, सेलू, देवळी, आवी, समुद्रपूर, हिंगणघाट, कारंजा, आष्टी। नागपूरमध्ये नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कमळेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड। भंडारामध्ये साकोली, भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, लाखणी, लाखांदूर, गोंदियामध्ये देवरी, चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, कोरपणा, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागबेड, सिंदेवाही, पोंभुर्णा, जिवती, ब्रह्मपुरी। गडचिरोली, धानोरा, मूलचेरा, आरमोरी, कुरखेडा, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, देसाईगंज, वडसा। मित्रांनो इतक्या जिल्ह्यांमध्ये हे अतिवृष्टी पुनर्बाधित तालुके आहेत। तर मग या तालुक्यांसाठी हा निर्णय लागू असणार आहे। यांना ही कर्जमाफी संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट आहे। त्यांचे कर्ज हे पुनर्गठित करण्यात येणार आहे आणि त्यांच्या वसुलीसाठी 1 वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे। तसेच वीज बिलात सुद्धा माफी देण्यात आलेली आहे, परीक्षा शुल्कात सुद्धा माफी देण्यात आलेली आहे। म्हणजे घरातले जे वीज बिल आहे त्याला सुद्धा माफी देण्यात आलेली आहे आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फी सुद्धा माफ या खालील तालुक्यांमध्ये केलेली आहे। तर मित्रांनो सरकारने आता कोणत्याही प्रकारचा गोंधळ न घालता सरळ कर्जमाफी करावी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित झालेल्या आहेत। मित्रांनो तुम्हाला काय वाटते, शेतकरी कर्जमाफी ही कधीपर्यंत होऊ शकते त्या संदर्भात कमेंटमध्ये नक्की तुमचे मत मांडा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।